हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कांदा आणि बटाटा मिक्स भजी बनवलेले आहेत. खूप सुंदर होतात, एकदम कुरकुरीत आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. बघू शकता इथे मी ना 2 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे आणि 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण ना कांदा छान असा चिरून घेऊयात. सगळे कांदे आहेत ना छान असे आपण ना चिरून घेऊयात. अगदी वेगळ्या पद्धतीचे भजी आहेत. आपण नेहमीच फक्त कांदा वापरून भजी बनवतो. आज मी बटाटा आणि कांदा दोन्ही एकत्र मिक्स करणार आहे आणि छान अशी कुरकुरीत भजी बनवणार आहे. बघा छान ह्या पद्धतीने ना उभा कांदा आपण जेवढा जमेल तेवढा पातळ असा चिरून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही. हे बघा पातळ असा एकसारखा कांदा आपला चिरलेला आहे. आता सगळे कांदे मी ना पातळ असे उभे चिरून घेते. कांदा चिरला ना की असा सगळा मोकळा सुट्टा करून घ्यायचा ह्या पद्धतीने. आता आपण ना बटाटा जो आहे ना तो बटाटा खिसून घेणार आहे. पहिल्यांदा आपण साल काढून घेऊयात आणि साल काढून झाली की जी मोठी खिसणी असते ना आपली, बारीकवाली नाही, जी मोठी असते त्याच्याने खिस आपला असं जाडसर पडतो. त्या खिसणीने ना मी खिसून घेणार आहे आणि लांब असा आपला बटाट्याचा खिस असा पडला पाहिजे. बघू शकता मस्त असा लांब सडक एकसारखा असा बटाट्याचा खिस आपला झालेला आहे. तो पाण्यामध्ये ठेवूयात आणि 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ असा धुवून घ्यायचा. जोपर्यंत त्याचं पाणी एकदम निव्वळ आणि एकदम स्वच्छ असं दिसत नाही तोपर्यंत छान असं धुवून घेऊयात. पाहू शकता तुम्ही. आता इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पातळ असा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा एकदम असा मोकळा सुट्टा करून घ्यायचा आणि बटाट्याचा खीस हे ना छान असा नितळून घ्यायचा. अजिबात त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे. पण आता कांद्यामध्ये बटाट्याचा खीस टाकून घेऊयात. व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा. बेसन पीठ घेतलेले आहे. बेसन पीठ हे सगळं आपण ना बटाट्यावरती टाकून घेऊयात, म्हणजे बटाटा आपला ना काळा होणार नाही. त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार हळद, तिखट, थोडासा छान कलर येण्यासाठी मिरची पावडर, अर्धा चमच ओवा घेतलेला आहे आणि ओवा असा छान हातावरती चोळून टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथं आपलं तडक्याचं जे भांडं असतं ना त्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी ना तेल छान असं कडक गरम करून घ्यायचं. बघू शकता छान तेल गरम झालेलं आहे आणि तेल हे आपलं ना भजीचं जे मिश्रण आहे ना त्याच्यावरती टाकून घ्यायचं. तेलामुळे ना आपण तेल कडक वापरतो ना त्याच्यामुळे भजी आपले तेलकट तर होतच नाहीत आणि एकदम कुरकुरीत असे होतात. त्याच्यामुळे कडक तेल असं वापरायचं आणि छान असं चमचने पहिल्यांदा ना मिक्स करून घेऊयात, कारण तेल आपलं गरम टाकलेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं बेसन पीठ टाकूयात पुन्हा आणि हाताने ना व्यवस्थित असं एकजीव मिक्स करून घेऊयात. हे पाहू शकता छान असं एकजीव झालं पाहिजे. आपला कांदा आणि बटाटा आहे ना व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. मसाले सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. जसं लागल तसं बेसन पीठ टाकायचं. एकदम सगळं बेसन पीठ नाही टाकायचं. हे बघा छान असं आपलं बटाटा आणि कांदा भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ना तेलही गरम झालेलं आहे. तेल कसं गरम झालं हे बघायचं. थोडंसं आपलं भजीचं जे आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. पाहू शकता लगेचच असं तळलं जातं आहे. छान असं मिक्स करूयात आणि अगदी छोटे छोटे आपण ना भजी तेलामध्ये सोडून घेऊयात. भजी सोडताना ना तेल आपलं छान असं कडक गरम झालेलं पाहिजे, म्हणजे भजी आपले छान असे होतात.
खाली चिकटत नाहीत आणि तेलकट होत नाहीत. त्याच्यामुळे तेल छान गरम झालेलं पाहिजे आणि भजी सोडले की 1-2 मिनिट आहे ना पुन्हा मीडियम गॅस ठेवायचा आणि पुन्हा फास्ट गॅस ठेवून आहे ना भजी आपली छान एकसारखे हलवत राहायचे आणि एकसारखे तळून घ्यायचे. पाहू शकतो किती सुंदर असे आपले दिसत आहेत खेकडा भजी मस्त. आणि बटाट्याचे वेगळे कांद्याचे वेगळे करस्तोपर्यंत ना हे असे बनवा, खूप सुंदर लागतात. नेहमीच आपण कांदा भजी फक्त बनवतो, पण ह्याही पद्धतीने कांदा आणि बटाटा मिक्स भजी करून बघा, खूप सुंदर लागतात आणि सगळेच आवडीनं खातील. छान अशी आता ह्याच पद्धतीने ना सगळे भजी आहेत ना मी तळून घेणार आहे. मस्त लाल चटणी आणि तळलेली मिरची आणि पावसाळ्याच्या दिवसात चहा आणि गरमागरम भजी चे भन्नाट असा बेत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने भजी बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.